भावेश भिंडेने 2009 साली विधानसभा निवडणूक लढवल्याची माहिती आहे। मुलुंड विधानसभा मतदारसंघातून भिंडेने निवडणूक लढल्याची माहिती आहे। भावेश भिंडेने सरदार तारासिंग यांच्या विरोधात निवडणूक लढली होती। भावेश भिंडेंच्या शपथपत्रात मुलुंडच्या घराचा पत्ता मात्र सध्या त्या ठिकाणी वास्तव्यास नाहीये। भावेश भिंडेवर होर्डिंग प्रकरणाचे जवळपास 21 गुन्हे दाखल असल्याचं शपथपत्रातून समोर आलं आहे। आता सध्याची परिस्थिती जर घराची पाहिली तर हे घर बऱ्याच वर्षांपासून बंद असल्याचं सुद्धा कळतं आहे। बिल्डिंगचे वॉचमन असतील किंवा इथले जे रहिवासी आहेत त्यांच्या सांगण्यानुसार कित्येक वर्षांपासून या घरामध्ये कुणीही वास्तव्यास नाहीये। त्यामुळे भावेश भिंडे नेमका कुठे आहे याचा तपास, याचा शोध जरा पोलिसांकडून आता जो आहे तो घेतला जातोय। मात्र त्याचं सध्याचं वास्तव्य काय याबाबतची कुठलीही माहिती मिळू शकली नाहीये। पण मुलुंड पश्चिमेकडच्या कल्पवृक्ष या सोसायटीमध्ये त्याचं ऑफिस सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं आहे। यानं मुलुंडच्या विधानसभेची जी अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यावेळी त्याने हे 2 पत्ते टाकलेले होते। जे त्याच्या एक कार्यालयाचा पत्ता आहे तो दुसरा कैलास आशिष टॉवरचा जो हा दुसरा पत्ता आहे हा प्लॉट नंबर 9, 10, 11 असं त्याने मेन्शन केलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हा पत्ता आहे आणि सध्या याच पत्त्यावरती आता आपण पोहोचलेलो आहोत। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्याकडून हे होर्डिंग लावण्याची परवानगी दिलेली होती आणि त्यामुळे आता जो कोल्ड वॉर जो आहे तो मुंबई महानगरपालिका असेल किंवा रेल्वे पोलीस असतील यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगी सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।